सावकार घरातील सर्व सामान इकडे तिकडे फेकायला लागतो आणि ते पाहून पिंकीची आई सुलोचना पण खूपच घाबरून जाते. अहो साहेब, असं नका ना करू. मी तुम्हाला मागच्या दोन्ही बी महिन्याचे पैसे देऊन टाकेल. जरा थोडी तर दया दाखवा ना आमच्यावर. ए बाळा, थांब ना रे. माझी मुलगी देईल तुझे सगळे पैसे. असं कशाला करायलायस तू? गप्प बसा तुम्ही दोघी. आज तर मी ती सोन्याची बाली घेऊनच राहील. तुम्ही लोक काय मला येडे समजताय का? बरं ठीक आहे, थांबा जरा. तुम्हाला ती बालीच पाहिजे ना? हो. मग थांबा. उगाच सामान इकडे तिकडे नका टाकू. मी काढून देते तुम्हासनी. आता पिंकीला इच्छा नसताना पण त्या सावकाराला बाली द्यावीच लागते. शाबाश. आता पुढच्या महिन्यात मला टायमात पैसे पाहिजे, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसणार आहे. आणि ही गोष्ट तुझ्या डोक्यात फिक्स करून ठेव. होय साहेब, ठेवल मी. एवढं बोलून सावकार तिथून निघून जातो. अगं काय पिंकी, तू त्या सावकाराला कशाला बाली दिलीस? तुझ्याकडे तेवढाच एक दागिना होता, जो तुला तुझ्या छोट्या मॅडमांनी दिला होता. अगं मग मी पण काय करणार होती आई? माझ्याकडे पैसेच नव्हते. पण जाऊ दे, तू काळजी नको करू. या सावकाराचे पैसे फेडून मी आपल्या दोघींसाठी बी बाली बनवेल, आणि ती पण सोन्याची. देव करू आणि असंच होऊ दे. अगं होय आई, तू काळजी नको करू. आपली बी वेळ येईल, आणि ते पण लवकरच येईल. पिंकी तिच्या आईला समजावून सांगते, पण बाली गेल्याचं दुःख तर तिला पण झालेलं असतं. असंच एके दिवशी जेव्हा पिंकी मीराच्या गार्डनमध्ये सफाई करत असते त्यावेळी, अरे ही पण काय फेल ठेवायची जागा आहे काय? बहुतेक साहेबांनी इथं फेकण्यासाठीच ठेवली असेल. मग पिंकी त्या फाईल्सला फेकायलाच जात असते की तेवढ्यात तिथे अभय येतो. अगं ए बावळट, थांब जरा. त्या माझ्या फाईल्स आहेत, इकडे दे. घ्या ना साहेब. आणि हे काय आहे पिंकी? तुझं डोकं तर ठिकाण्यावर आहे ना? काय करायला जात होतीस तू आत्ता? माहिती तरी आहे का तुला की या फाईल्स किती इम्पॉर्टंट आहेत? तेवढ्यात तिथे तनुजा आणि मीरा पण येतात. अरे अभय, या अर्धवटला कसं समजणार त्या फाईलचं महत्त्व? हिला तर नीटपणे मराठी पण वाचता येत नाही, मग इंग्लिश वाचायची तर लांबचीच गोष्ट आहे. माफ करा साहेब, आता ही वस्तू इथं गार्डनमध्ये होती ना, म्हणून मला वाटले की ते फेकण्यासाठीच ठेवले. अगं किती बावळट आहेस तू. या फाईल काही मी इथे फेकण्यासाठी नव्हत्या ठेवलेल्या. उलट इथे बसून तर मी नेहमी काम करतो. काय? अहो पण साहेब, तुमचे एवढे वाईट दिवस कधीपासून आले जे तुम्हाला इथे बाहेर बसून काम करायची वेळ आली? छोटी मॅडमांबरोबर काही लफडं झालं काय तुमचं? असं काहीच नाहीये पिंकी. मला इथे बसून काम करायला आवडतं, बाकी दुसरं असं काहीच कारण नाहीये. मूर्ख कुठली. अच्छा. आणि ये अर्धवट, यापुढे तू त्या अभयच्या फाईलला अजिबात हात नाही लावायचा. एकतर तुला लिहायला आणि वाचायला नाही येत, आणि उगाच नको तिथे तोंड वर करून बोलत असते. नाहीतर काय, तू अगदी बरोबर बोललीस आहे. कारण आज जर पिंकी तुला लिहिता वाचता आलं असतं तर तू ही फाईल फेकायचा विचार पण केला नसतास. बावळट कुठली. ठीक आहे साहेब, यापुढे मी तुमच्या कुठल्या बी वस्तूला हात नाही लावायची. चूक झाली माझ्याकडून. पिंकीला खूप वाईट वाटते आणि मग ती तिचं काम करायला आत निघून जाते. अहो काय तुम्ही दोघे पण, तिला एवढं बोलायची काय गरज होती? हे बघ मीरा, याआधी पण मी तुला खूप वेळा सांगितले की तू त्या नोकराणी पिंकीची बाजू नको घेत जाऊस आणि फक्त तुझ्या कामाशी काम ठेव. अहो पण आई. बास मीरा, आता या विषयावर काहीच बोलायचं नाहीये. इथेच थांबव हा विषय आणि माझ्यासाठी जाऊन कॉफी घेऊन ये. आणि हो, ती कॉफी तूच बनव. त्या अर्धवट पिंकीला बनवायला नको सांगूस, नाहीतर ती त्या कॉफीची वाट लावून टाकेल. ती फक्त चहाच चांगला बनवू शकते. त्या दोघांचा पिंकीसाठी एवढा तिरस्कार पाहून मीराला खूपच वाईट वाटते. आणि मग दुसऱ्या दिवशी तनुजाचा छोटा मुलगा अहेम त्याच्या कॉलेज ट्रिपवरून परत येतो. हे बघ आई, मी तुझ्यासाठी पर्स आणली आहे. आणि वहिनी, हा ड्रेस मी तुमच्यासाठी आणलाय. आणि पिंकी कुठे आहे? तिच्यासाठी पण मी काहीतरी आणले. का बरं? काय गरज होती त्याची? ती का आपल्या घरातला माणूस आहे का जे तू तिच्यासाठी पण काहीतरी घेऊन आलायस? अगं काय आई तू पण.
तिच्यासाठी आणलं म्हणून काय झालं बरं? आता पिंकी आपल्यासाठी किती काय काय करते, कारण ती पण आपल्याला तिची फॅमिलीच समजते. म्हणून आपल्याला पण तिच्याबरोबर प्रेमानेच वागलं पाहिजे. अहो भाऊजी, पिंकीवर टेरेसवर आहे, कपडे आणि पापड सुकवत आहे. जावा, भेटून या तिला. खूप दिवसापासून विचारत होती की छोटे साहेब कधी येणार आहेत. ठीक आहे वहिनी, येतो मी तिला भेटून. एहम आता पटकन टेरेसवर निघून जातो आणि ते पाहून तनुजाला खूपच राग येतो. भो नाही, आईच्या गावात छोटे साहेब तुम्ही? 1 मिनिटासाठी तर मी घाबरूनच गेलते. असं पण कोणी करतं का? अरे सॉरी बाबा. जाऊ द्या. मग कशी झाली तुमची कॉलेज ट्रिप? मज्जा आली की नाही? हो पिंकी, खूप मजा केली आम्ही, पण तुला खूप मिस केलं मी, आणि सगळ्यात जास्त तुझ्या हातच्या चहाला. अरे वा, चला मग एकदम गरमागरम आलं घालून चहा ठेवते मी तुमच्यासाठी. अगं थांब जरा. हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणले. हे काय? अगं उघडून बघ ना. अरे वा, किती सुंदर आहे हे स्वेटर. तुला नक्की आवडलं ना पिंकी? हो मग, मला खूप खूप खूपच आवडलं. हे बघ, ही शाल आणि कानटोपी पण आणली आहे मी तुझ्या आईसाठी. यावेळी थंडी जरा जास्तच वाढली आहे, त्यामुळे हे तुझ्या आईला उपयोगात येईल. छोटे साहेब, तुमचं मन किती मोठं आहे. धन्यवाद. माझ्यासाठी आणि माझ्या आईसाठी तुम्ही किती काय काय आणलं. अगं त्यात काय एवढं. पण पिंकी, याआधी मी तुला किती वेळा सांगितले की मला छोटे साहेब म्हणून नको बोलूस. सॉरी साहेब, पण जर मी तुम्हाला छोटे साहेब म्हणून नाही बोलवणार तर काय म्हणून बोलू? एहेम, आणि तेवढंच बास आहे. नाही नाही, सगळी लोक काय विचार करतील माझ्याबद्दल, की मी ज्या घरी काम करते त्याच घरच्या मालकाला मी नाव घेऊन बोलवते, आणि त्यातल्या त्यात मोठ्या मॅडम आणि मोठ्या साहेबांना जर हे कळालं तर ती दोघं बी माझ्यावर लई ओरडतील. असं काहीच नाही होणार पिंकी. मी आहे ना, त्यामुळे यापुढे तू मला एहेम म्हणूनच बोलव. बरं ठीक आहे. परत एकदा खूप खूप आभार. हे समज बघून माझ्या आईला बी लईच आनंद होईल. या दोघांचं हे सगळं बोलणं तनुजा ऐकते आणि पिंकी निघून गेल्यावर ती एहेमवर खूपच चिडते. अगं आई, पिंकीचं या जगामध्ये तिच्या आईशिवाय कोणीच नाहीये, आणि ती बिचारी तर मागं एक फाटलेलं स्वेटर घालून येत होती, म्हणून मी तिच्यासाठी स्वेटर आणलं. आणि ती आपल्याला तिची फॅमिलीच मानते. मग आपण तिच्यासाठी एवढं पण नाही करू शकत का? नाही करू शकत, कारण ती आपली कोणीच नाही लागत. ती फक्त या घरची एक नोकराणी आहे, एक अडाणी अर्धवट नोकराणी. समजलं की नाही तुला? आणि एक मालिक आणि नोकरमध्ये कोणतंच नातं नाही बनू शकत. आपुलकीचं पण नाही आणि मैत्रीचं पण नाही. म्हणून बोलतीये मी तुला, त्या मुलीपासून तू लांबच राहा. नाही आई, तुझे विचार खूपच चुकीचे आहेत. अरे विचार तर तुझे चुकीचे आहेत. मला काय शिकवतोयस काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे ते? आई आहे मी तुझी. अरे या गरिबांना एवढा भाव द्यायचा नसतो. जर तू ह्या लोकांमध्ये एवढा घुसून राहशील तर ती लोक तुझ्या डोक्यावर चढून नाचायला लागतील. म्हणून मी जेवढं सांगतेय तेवढंच कर तू. एवढं बोलून तनुजा तिथून निघून जाते. ही आई पण ना, हिचे विचार कधीच नाही बदलणार. पण हिच्या सांगण्यावरून मी पिंकीसोबत असं कधीच नाही वागणार. आई आणि अभयदादा दोघांचं मन पण खूपच कठोर आहे. पण वहिनी आणि मी, आम्ही दोघं पण पिंकीबरोबर तसंच वागत राहू जसं आजपर्यंत वागत आलोय. असंच पुढे एके दिवशी ज्यावेळी मीराच्या वाढदिवसाची पार्टी असते त्यावेळी पिंकी एक सुंदर साडी घालून येते. अरे वा पिंकी, क्या बात है, तू तर आज खूपच सुंदर दिसतीयस. अगदी एका मराठी मूवीमधल्या हिरोईनसारखी. हे तुम्ही काय बोलताय छोटे मॅडम? उलट तुम्हीच एका मराठी पिक्चरमधल्या नटीसारख्या दिसालाय. एकदम झकास. आणि आजच्या दिवशी जो पण तुम्हाला नजर लावेल त्याला एवढा जुलाब लागू दे की तो 4 दिवस बाथरूमच्या बाहेर निघायलाच नको. अरे देवा, अगं काय पिंकी तू पण, खरंच. मग काय छोटी मॅडम, आता आज तुमचा हॅप्पीवाला बड्डे आहे. मग जर आपण आजच्या दिवशी मस्ती मजाक नाही करणार तर कधी करणार? हो पिंकी, हे तू अगदी बरोबर बोललीस. पण पिंकी,
तुझ्या कानातल्या रिंगा कुठे आहेत? तुला बोलले होते ना मी, पूर्णपणे आवरून ये आज. तू तुझे केस पण सुंदर बांधली आहेस, कपडे पण किती छान घातलेस. मग त्या सोन्याच्या रिंगा का नाही घातलीस तू? मी दिल्या होत्या ना तुला त्या रिंगा. मग कुठे गेल्या बरं त्या? ते ते छोटी मॅडम, ते काय झालं ना, मी विसरून गेले हो. हो, मी त्या रिंगा घालायचं विसरूनच गेली. अरे देवा. हो ना छोटी मॅडम, लई गडबडीत आले मी आज. मला वाटलं की माझ्या यायच्या आधीच जर पाहुणे यायला चालू झाले तर मोठ्या मॅडम माझ्यावर लईच फडकून जातील. एकतर दिवसातील 24 पण तास ते गरम तव्यासारख्या तापलेल्याच असतात. आणि म्हणून मी जे हाताला लागेल ते घालून आले. ठीक आहे पिंकी, जाऊ दे. पण खरं सांगू का, तू आज खूपच गोड दिसतीयस. चल, आता याच गोष्टीवर आपण दोघी एक सेल्फी घेऊ. कारण थोड्या वेळाने पाहुणे यायला चालू होतील आणि त्यावेळी आपल्याला फोटो घ्यायला एक पण चान्स नाही भेटणार. ठीक आहे छोटी मॅडम, काढा, लवकर काढा फोटो. मीरा आणि पिंकीला एकत्र फोटो काढताना पाहून तनुजाला खूपच राग येतो. अरे बंद करा ही नौटंकी. आणि पिंकी, तू ट्रेमध्ये कोल्ड्रिंक आणि नाश्ता तयार ठेव. पाहुणे आता कधी पण यायला चालू होतील. आली मोठी फोटो काढणारी. अहो पण आई, आम्ही दोघींनी अजूनपर्यंत एक पण फोटो नाही काढला. पिंकी, तू थांब जरा. आई फक्त एकच मिनिट हं, प्लीज. हे बघ मीरा, आज तुझा वाढदिवस आहे, त्यामुळे सोडतीये मी तुला. सगळेजण पार्टीमध्ये खूपच मजा करतात. असंच पुढे एके दिवशी ज्यावेळी पिंकी मीरा आणि अभयच्या रूमची साफसफाई करत असते त्यावेळी, अगं मीरा, मला तुझा पिन दे ना, एक ट्रान्झॅक्शन करायचं आहे. अहो काय साहेब तुम्ही बी, छोटी मॅडमांकडून पिन कशाला मागालाय? आता यांच्या केसांचा पिन तुम्ही बी लावणार काय? कधीपासून असले शॉक पाळायला लागला तुम्ही? अरे देवा, खरंच पिंकी, तू एक नंबरची अर्धवट आहेस. आणि मीरा, समजाव जरा तिला की मी कोणत्या पिनबद्दल बोलतोय. कोणत्या पिनबद्दल म्हणजे? आता एकच पिन असतो ना, जे एक बाई डोक्यामध्ये घालते. बाकी तुम्ही सेफ्टी पिन कशाला मागणार मॅडमांकडून? नाही पिंकी, अभय त्या पिनबद्दल बोलत नाही. तो तर माझ्याकडून बँक अकाउंटचा पिन मागतोय, म्हणजे ते 4 नंबर, जे टाकल्यानंतर आपण एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटला पैसे टाकू शकतो. आईला सारी, हा मला काही ते वेगळंच वाटलं होतं. मी पण ना, खरंच काही समजतच नाही मला. अगं पिंकी, तुला या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची माहिती असली पाहिजे, कारण ह्या सगळ्या गोष्टी रोजच्याच आयुष्यातल्या आहेत. आणि त्यामुळे तू पण तुझं बँकेमध्ये अकाउंट ओपन करून दे. अहो काय तुम्ही बी मॅडम, आता माझ्याकडं पैसाच नाही आहे, तर मी बँकेत जाऊन काय करणार आहे? इथे माझ्याकडं 1 बी रुपया नाही वाचत आणि तुम्ही मला बँकेत जाऊन खातं उघडायला सांगताय. आता तुम्हा लोकांकडं लईच पैसे असतात, त्यामुळे तुम्ही ते पैसे बँकेत ठेवू शकताय. आणि मी बी माझ्याकडे जेव्हा पैसा येईल ना, त्यावेळी उघडेल बँकेत खातं. ठीक आहे पिंकी, जशी तुझी इच्छा. आता तुम्हा दोघींच्या जर गप्पा गोष्टी झाल्या असतील तर मला लवकर पिन सांग मीरा. अरे हो, विसरूनच गेले होते मी. असंच एके दिवशी ज्यावेळी पिंकी स्वयंपाकघरामध्ये एकटी काम करत असते त्यावेळी, हे घे पिंकी, पनीर आणले मी आणि आज याचीच भाजी बनवतो. अगं हे काय पिंकी, तू रडायला का लागली आहेस? काही नाही मॅडम. पिंकी, माझ्याकडे बघ. काय झाले बरं तुला? अशी एकट्यामध्ये तू अशी का रडतीयेस? सगळे ठीक आहे ना? कोणती गोष्ट असेल तर तू मला सांग पिंकी. आज आई पण घरी नाही आहेत, त्यामुळे तू मला बिनधास्त सांगू शकतेस. पिंकीकडून आता राहवलं नाही जात आणि ती मीरासमोर आता खूपच रडायला लागते. काहीच ठीक नाही आहे मॅडम, लई वैतागली आहे मी. अगं पण एवढं काय झालंय पिंकी? कशाने वैतागली आहेस तू एवढी? ते एक लई मोठं कारण आहे मॅडम. मग पिंकी आता मीराला सगळं सांगून देते आणि ते ऐकून मीरा पण खूपच शॉक होते. यापुढे आता काय होईल जाणून घेण्यासाठी याचा पुढचा भाग बघायला विसरू नका. आणि तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.